रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत पूर्ण झालेले जे प्रकल्प आहेत ते 49 आहेत। आणखी या 49 प्रकल्पामधून 14,946 म्हणजे साधारण 15,000 हेक्टर क्षेत्र म्हणजे सिंचन क्षेत्र निर्माण झालेलं आहे। आणखी त्याच्यावरती सिंचन व्यवस्थापन आपलं चालू आहे। आणखी जे बांधकामाधीन प्रकल्प आहेत म्हणजे चालू प्रकल्प ते एकूण 17 प्रकल्प आहेत। आणि ह्या 17 प्रकल्पाचं प्रकल्पीय नियोजन म्हणजे त्याच्यात पाणीसाठा आपला जो निर्माण होणार आहे यातून म्हणजे त्याचं नियोजन जे आहे तर ते 413 मिलियन क्युबिक मीटर्स इतकं त्याचं प्रकल्पीय नियोजन आहे म्हणजे सिंचन पाणीसाठा निर्माण करायचं। आणि त्यापैकी आता जून 25 अखेर आपला जो पाणीसाठा निर्माण झालेला आहे काही अंशतः काही पूर्ण असा म्हणजे जे बांधकामाधीन प्रकल्प आहे त्याचा तर तो साधारण 266 मिलियन क्युबिक मीटर इतका झालेला आहे। आणखी हे जे 17 प्रकल्प आहेत यांच्यामधून जे क्षेत्र निर्माण होणार आहे म्हणजे एकूण 45,291 हेक्टर इतक्या क्षेत्रास पाणी द्यायचं हे नियोजन आहे म्हणजे नियोजित सिंचन क्षेत्र आहे। आणि त्यापैकी काही अंशतः निर्माण झालेले ते साधारण 20,000 हेक्टरच्या आसपास आहे। 20,035 म्हणजे साधारण 20,000च्या आसपास हे निर्माण झालेलं सिंचन क्षेत्र आहे। आता हे जे 17 प्रकल्प जे बांधकामाधीन आहेत तर त्याच्यामध्ये बरेच जे प्रकल्प आहेत तर त्यांचे बहुतांशी वितरण व्यवस्थेचं काम बाकी आहे किंवा गॉश फिलिंग करून म्हणजे साधारण एक 20-30% जर काम झालं तर त्याचा पाणीसाठा निर्माण होऊ शकेल या पद्धतीचं आता म्हणजे हे प्रकल्प आहे। त्याला साधारणपणे एकंदरीत आता आपण जे म्हणालात की 49 जो आकडा दिला त्याला साधारणपणे किती खर्चिक आहे म्हणजे आणि 17 आहे नाही 49 प्रकल्प हे पूर्ण झालेले प्रकल्प आहेत। ह्याच्यावर आता म्हणजे सिंचन व्यवस्थापन चालू आहे म्हणजे ह्याच्यातून पिण्याकरिता सिंचनाकरिता शेतकऱ्यांना म्हणजे पिण्याकरिता आणखी औद्योगिक वापराकरता आणि आपलं सिंचनाकरता हे पाणी सोडलं जातं। आणि 17 जे बांधकामाधीन आहेत म्हणजे ते ह्याचं साधारण हे तसं म्हणजे वर्गवारी करायची झाले तर साधारण 17पैकी 7 प्रकल्प हे येत्या 2 वर्षात पूर्ण होऊ शकतील अशी म्हणजे या स्टेजला आहेत। आणखी अजून काही 4-5 प्रकल्प असे होतील की साधारण त्यांना एक 3 ते 4 आणखी साधारण 2031पर्यंत म्हणजे एक 5 ते 6 वर्षात हे सगळे 17 प्रकल्प पूर्ण होऊ शकतील म्हणजे अशी स्थिती आहे। यामध्ये म्हणजे कलेक्टिव्हली जर बघितलं की 17 प्रकल्प पूर्ण व्हायचं तर साधारण 2,500 कोटीची आपल्याला म्हणजे गरज म्हणजे आजच्या प्राईस लेवलला आहे। तसं रत्नागिरी जिल्ह्याला म्हणजे पुरेसा निधी उपलब्ध म्हणजे तरतूद म्हणजे करण्यात येते आणि आपल्याकडे तो म्हणजे पूर्ण निधी खर्च पण केला जातो आणि आपली कामं प्रगतीपथावर पण आहेत। साधारण यावर्षी आपल्याला साधारण 260 कोटीची तरतूद आहे म्हणजे ह्या सगळ्या 17 प्रकल्प आणखी दुरुस्ती किंवा वेगवेगळ्या हेड्स अंडर असे नाही। जलसंपदाची आता म्हणजे नवीन प्रकल्प आपण कुठला प्रस्तावित केलेला नाही। सुतारवाडी म्हणून एक चिपळूण सुतारवाडी म्हणून एक आहे प्रकल्प परंतु तो फार पूर्वीपासून तो नियोजित म्हणून आहे पण अद्याप त्याचं म्हणजे त्याची व्यवहार्यता अजून आपण तपासून बघितलेली नाही आहे। तसं म्हणजे असं म्हणता येईल की नवीन प्रकल्प कुठला नाही म्हणजे साधारण उद्दिष्ट हेच आहे की जे अपूर्ण अवस्थेत प्रकल्प आहेत हाती घेतलेले प्रकल्प पहिल्यांदा पूर्ण करावे। आधी पुनर्वसन मग धरण ही शासनाची योजना आहे त्याला पण आता पुनर्वसनाचे साधारण किती प्रश्न बाकी आहेत एकंदरीत सगळं विचार केला तर मी साहेब यापूर्वीसुद्धा म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम केलेलं आहे म्हणजे असं महाराष्ट्रातील आणि तिथली म्हणजे परिस्थिती जर आपण म्हणजे तुलना केली तर रत्नागिरीमध्ये चांगलं काम म्हणजे पुनर्वसन आणि भूसंपादनाच्या बाबतीत चांगलं काम झालेलं आहे। असे म्हणजे प्रश्न आहेत म्हणजे पुनर्वसनाचे आणि भूसंपादनाचे काही प्रश्न आहेत नाही तसं नाही परंतु ते आपल्याला म्हणजे कसं आहे की सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्याला हाताळता येतील आणि ते निकाली काढता येतील म्हणजे या पद्धतीचे आहेत। त्यामुळे असं म्हणजे विशेष असा म्हणजे ठळक किंवा असं हा प्रश्न राहिलेला नाही आहे म्हणजे भूसंपादन पुनर्वसनाचा आणि त्याच्याकरता निधी पण म्हणजे उपलब्ध इथं शासनानं करून दिलेला आहे। त्यामुळे इथे तसा म्हणजे फार मोठा काय प्रश्न नाही आहे म्हणजे असं मला विगतवारी सांगता येणार आणि त्यातलं त्या निधी कसं आहे की प्रकल्पाला तरतूद असते। प्रकल्पाचं म्हणजे कसं आहे की भूसंपादन पुनर्वसन त्यानंतर बांधकाम हा सगळाच म्हणजे तो त्याचा भाग आहे तसं त्याचा प्रकल्पाचा भाग आहे म्हणजे आम्ही समाधानकारक आहे असंच म्हणेन मी असे। आणि आपल्याला काही अजून म्हणजे पाटबंधारे खात्यामध्ये आम्ही
जसं म्हणजे धरणाची आणि कालव्याचे म्हणजे बांधकाम करतो तसंच आम्ही म्हणजे पूर संरक्षक काम म्हणजे मी इथं हजर झाल्यानंतर, कारण यापूर्वी मी म्हणजे सांगली आणखी त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात मी काम केलेलं आहे आणि तिथे पण म्हणजे पुराचा प्रश्न हा थोडासा म्हणजे प्रकर्षानं जाणवणार आहे. तर इथं आल्यानंतरसुद्धा आम्ही म्हणजे मी इथं हजर झाल्यानंतर म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामधले जे म्हणजे पूरप्रवण तालुके आहेत किंवा म्हणजे काही ठिकाणं आहेत, चिपळूण आहे, म्हणजे सगळे लांजा आहे, त्यानंतर राजापूर आहे, म्हणजे सगळे म्हणजे नदीकाठी जिथं जिथं सिव्हिलायझेशन आहे तर तिथे आम्ही काही म्हणजे इथे लोकप्रतिनिधी आमदार महोदय असतील तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही काही कामं तिथं पूर प्रतिबंधक ती पण कामं आम्ही हाती घेतलेली आहेत. वाशिष्ठीची नेमकी आता काय परिस्थिती? वाशिष्ठीची आता पूर पातळी तरी आता अजून साधारण 2 मीटरच्या आसपास आहे आणि चालू वर्षी ती इशारा पातळीपर्यंतसुद्धा पोचलेली नाही आहे. वाशिष्ठीमध्ये साधारण आपण 20 लाख क्युबिक मीटर इतका गाळ काढलेला आहे वाशिष्ठ आणि त्याचा निश्चितच म्हणजे परिणाम दिसून आलेला आहे असं म्हणजे माझं ऑब्झर्वेशन आहे. आणि आम्ही आता ते कसं आहे की त्याचा जलशास्त्रीय अभ्यास करून आम्ही ते तपासून सब बघतो. नलावडे बंधारा हा तो पूर संरक्षक म्हणजे बँक प्रोटेक्शनवरचा भाग आहे, परंतु त्याच्यामुळे आता चालू वर्षी असं म्हणजे लोकांनी पण आम्हाला म्हणजे सांगितलं आणि आमचं पण ऑब्झर्वेशन आहे की जो नदीचा जो फ्लो आहे तो त्याच्या दिशेने तो पुढे निघून गेला, म्हणजे तिकडे ते लगतची जी वाडी वस्ती आहे तर त्याच्यामध्ये शिरला. कसं आहे की यामध्ये थोडंसं म्हणजे पूर रेषा जी आहे फ्लड झोनिंग तर ती निश्चित करायच्या काही शास्त्रीय पद्धती आहेत आणि त्या निश्चित आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये एखाद्या शहराची पूर रेषा कोणत्या पद्धतीनं ती निश्चित करावी म्हणजे तो जलशास्त्रीय अभ्यासाचा भाग आहे. तो सर्व करून तिथल्या म्हणजे जवळपास म्हणजे 100 वर्षाचा तिथला म्हणजे जो पुराचा हे आहे म्हणजे ट्रेंड आहे वगैरे हे सगळं त्याचं संख्यात्मक विश्लेषण करून आपण ते ही पूर रेषा निश्चित करतो आणि त्यामुळे कसं आहे की त्याचे जे निष्कर्ष येतात तर ते तुमच्यासमोर आल्यानंतर मग किती ती पूर पातळी म्हणून म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्ही म्हणजे लक्षात येतं की ही ब्ल्यू लाईन आहे, ही रेड लाईन आहे. आता ते पुन्हा ती रिव्हिजन जरी केली तर त्यात फार फरक पडेल असं म्हणजे मला नाही वाटत. त्यामध्ये आता हे पूर पातळ्यांमध्ये 2 लाईन्स असतात, ब्ल्यू लाईन आणखी रेड लाईन. ब्ल्यू लाईन म्हणजे काय की सर्वसाधारण नदीचं पात्रच आहे ते. ब्ल्यू लाईन म्हणजे म्हणजे नदीच्या तीरावर ज्या 2 रेषा आखल्या जातात ब्ल्यू लाईनच्या तर ते म्हणजे नदीचं सर्वसाधारण पात्रच आहे. म्हणजे तेवढ्या त्या लाईनच्या खाली जर म्हणजे प्रवाह असेल तर तो साधारण 25 वर्षातून एकदा येणारा पूर त्यातून पास होऊ शकतो. त्यामुळे कसं आहे की ब्ल्यू लाईनच्या खाली बांधकामांना प्रतिबंध आहे, त्यानंतर काही डेव्हलपमेंट्स हे ते वगैरे करायला प्रतिबंध आहे. आणि इथं थोडंसं म्हणजे कसं आहे की चिपळूण असेल किंवा इतर शहरं जी आहेत राजापूर आहे इथल्या ज्या आता म्हणजे इथं माझं ऑब्झर्वेशन असं आहे की इथलं जे सिव्हिलायझेशन झालेलं आहे ते अगदी नदीकाठी लागूनच आहे. त्यामुळे हे सगळे बांधकामं आणि हे ते वगैरे किंवा असं म्हणजे हॅबिटेशन आहे ते ब्ल्यू लाईनमध्येच येतं आहे. पण तर रिव्हिजन केलं तरी त्याच्यामध्ये फार फरक पडणार नाही, कारण कसं आहे की पूर्ण सगळं जो अभ्यास आहे तो म्हणजे शास्त्रीय अभ्यास आहे, त्याच्यामध्ये असं काय डिस्क्रेशन नाही मला वाटतंय म्हणून मी इथे असं नाही आहे. जे डिस्ट्रेसमध्ये म्हणजे तातडीने जी आवश्यकता ज्या धरणांना आहे त्या असे 10 धरणं आहेत आपले. तर त्या 10 धरणाचे नाशिकमध्ये आमची CDO म्हणून एक संस्था आहे, तर त्या संस्थेने त्याचे डिझाईन्स दिलेले आहेत, परंतु त्याच्या काही चाचण्या त्यांनी CWPRS पुणे यांच्याकडून करून घ्यायला सांगितलेलं आहे. त्यानंतर त्या उपाययोजना अवलंबावा असं त्यांनी सुचवलेलं आहे. नाही मग आता ह्या चाचण्यांचा म्हणजे ह्या चाचण्या आम्ही आता CWPRS करण्यावर तेच सांगतो मी तुम्हाला. तर त्या ह्या चाचण्या झाल्यानंतर मग त्यानंतर उपाययोजना म्हणजे त्या निश्चित होतील आणि त्यानंतर मग ही म्हणजे हा रक्कम ठरेल किंवा त्याला तरी साधारण म्हणजे एक 25 ते 30 कोटीच्या आसपास हा म्हणजे प्रति धरण खर्च जाईल असं म्हणजे हा माझा अनुभव आहे किंवा म्हणजे माझा अंदाज. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.